नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या 100 हेडलाईन्स. आदित्य ठाकरे यांच्या कृपेने वरुण देसाई यांनी टेंडरचा पाऊस पाडला. रोमिल छेडाला 57 कंत्राटं दिली. मुख्यमंत्री शिंदे यांची ठाकरे कुटुंबावरती टीका. जिथे टेंडर तिथे सरेंडर, माझं कुटुंब माझी जबाबदारी, जनतेनं फिरावं दारोदारी. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका. कोविडच्या काळामध्ये खिचडी वाटपातही त्यांनी पैसे खाल्ले. गरिबांच्या तोंडचा घास पळून स्वतःचे खिसे भरले आणि टेंडरसाठी पर्शियन दरबाजाराचा पत्ता दिला. मुख्यमंत्री शिंदेंचे आरोप. धारावी पुनर्विकास 19 वर्षांपासून रखडलेला आहे. टीडीआर विकल्याशिवाय प्रकल्प शक्य नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची अतिशय महत्त्वाची माहिती. मुंबईतून एकही हिरा व्यापार बाहेर गेलेला नाही. उलट हिऱ्याची निर्यात वाढली. सुरत डायमंड बुर्सवरून आता फडणवीसांचं स्पष्टीकरण. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली. माजी मंत्री जयंत पाटील यांची सरकारवरती टीका. बलात्काराच्या घटनेमध्ये आपलं राज्य 4थ्या क्रमांकावर, जयंत पाटील यांची माहिती. ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 24,000 लोकांवरती कारवाई. गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्येही नाही. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राज्य, गृहमंत्री फडणवीस यांची माहिती. उद्धव ठाकरे सभागृहामध्ये बोलत नाहीत पण माध्यमांशी बोलतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवरती निशाणा. अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंचं दर्शन घडलं हे या अधिवेशनाचं भाग्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरे यांना टोला. विदर्भावरील चर्चेचा एकही प्रस्ताव विरोधकांनी दिला नाही. विरोधकांना विदर्भाचा विसर पडला हे चिंताजनक. नाना पटोलेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. मराठा आरक्षण प्रकरणामध्ये दाखल झालेल्या 548 खटल्यांपैकी 90% खटले हे परत घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना देवेंद्र फडणवीसांची माहिती. आमच्यामध्ये चांगलं अंडरस्टँडिंग. शिंदे, फडणवीस आणि मी चर्चा करतो. जयंत पाटलांच्या टोल्याला अजित पवार यांचं उत्तर. सरकारनं विदर्भातील जनतेवरती अन्याय केला. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा आरोप. विधानसभेमध्ये विदर्भावरती चर्चा झाली असती तर विदर्भातील जनतेला न्याय मिळाला असता. जयंत पाटील यांचं वक्तव्य. मातोश्रीवरती हल्लाबोल करण्यासाठी भाजपनं 40 आमदार फोडले. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची टीका. मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे आमदार आक्रमक. 24 डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात सरकारचे प्रतिनिधी आज जरांगेंशी चर्चा करणार. सरकारचं आश्वासन आणि मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात शासनाचे प्रतिनिधी मध्यस्थी करणार. गाईच्या दुधाकरता दूध उत्पादकाला प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. तर ही योजना फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येईल. विखे पाटील यांचं वक्तव्य. राज्यामधलं 72% दूध खासगी संस्थांना जात असल्यानं बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार. त्यामुळे सर्वांना अनुदान द्या. राज्य सरकारच्या घोषणेनंतर किसान सभेची मागणी. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुरू असलेली सुनावणी संपली. दोन्ही गटांकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष. झोपडपट्टी पुनर्विकासामधील घरं आता 10 ऐवजी 5 वर्षात विकता येणार. मंत्री अतुल सावे यांची घोषणा. मुंबईकरांनो, नाल्यामध्ये कचरा टाकू नका. बीएमसी प्रशासनाकडून आवाहन. नाले सफाईसाठी महानगरपालिका लवकरच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्याची शक्यता. बीडमध्ये झालेली जाळपोळीची घटना ही दुर्दैवी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. जाळपोळीच्या घटनेनंतर पोलीस हात बांधून का उभे होते? वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल. बिअरचा खप वाढावा म्हणून मंत्री शंभूराज देसाई यांनी समिती नेमली. विजय वडेट्टीवार यांची मंत्री देसाई यांच्यावरती टीका. तर बिअरचा खप वाढावा म्हणून समिती नेमली नाही. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंवरती केली टीका केल्यानंतर आता वैभव नाईक यांची मुख्यमंत्र्यांवरती टीका. मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंची भीती, त्यामुळे आदित्य ठाकरेंवरती टीका करतात. आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य.
मुंबईच्या एका पालकमंत्र्याकडून अवैध बांधकामाची विक्री सुरू. अंबादास दानवे यांचा मंगलप्रभात लोढा यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप. अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर मंत्री मंगलप्रभात लोढा आक्रमक. आपण कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करत नाही. जर आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा. लोढांचं आव्हान. आजपर्यंत एकही अवैध बांधकाम केलं असल्यास थेट कोऱ्या कागदावरती सही करून राजीनामा देतो. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून जाहीर. आमदार खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरतात, मात्र कुणीच राजीनामा देत नाही. विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री लोढा यांना लगावला टोमणा. भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून सुषमा अंधारे यांचा गल्लीबोळामध्ये लढणाऱ्या नेत्या असा उल्लेख. तर तुम्हाला गल्लीबोळातील माणसं कमी प्रतीची वाटतात का? अंधारेंची देवयानी फरांदेंना सवाल. मुख्यमंत्र्यांचं सभागृहामधलं भाषण पूर्णपणे राजकीय. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांवरती टीका. ओबीसी नेत्यांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, तो थांबणार आहे का? आमदार रोहित पवार यांचा भुजबळांना टोला. ट्रिपल इंजिन सरकार काहीही करायला तयार नाही. रोहित पवार यांची सरकारवरती टीका. आरोग्य विभागामधील CHO यांना इन्सेंटिव्ह मिळतो, ते पैसे मंत्री तानाजी सावंत घेतात. रोहित पवार यांचा आरोप. मंत्री सावंत सरकारला भिकारी करायला निघाले. रोहित पवार यांची टीका. 25 डिसेंबरला नागपूरमध्ये मुक्ती दिन साजरा करणार वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची माहिती. त्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं एकमेकांचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आंबेडकरांचं वक्तव्य. राज्यामध्ये जातीमध्ये संघर्ष लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. सरकारवरती लोकांचा कमी विश्वास, हा विश्वास जर तुटत गेला तर पुढे काय? आंबेडकरांचा सवाल. काँग्रेसनं 2 वेळा बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केलं, हे जनता विसरली नाही. भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांची काँग्रेसवरती टीका. रेमडेसिवीर प्रकरणामध्ये पुण्य पारेख यांची 7 तास चौकशी. पारेख ठाकरे गटाच्या नेत्याचा निकटवर्ती असल्याची माहिती. खासगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी मुख्य भूमिका बजावल्याचा पुण्य पारेख यांच्यावर आरोप. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा कायम. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 22 जानेवारीपर्यंत तहकूब. पोलिसांकडून ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरूच. आज 6व्या दिवशी ही चौकशी होणार. पैसा आणि सत्तेच्या हव्यासा पायी आमदार मतदारांना गृहीत धरू लागलेत. बंडखोर आमदारांना निर्णय येईपर्यंत सभागृहामध्ये बंदी करा. सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी मेमन यांची हायकोर्टामध्ये जनहित याचिका. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार अलर्ट मोडवर. केरळमध्ये कोरोना रुग्ण वाढल्यानंतर केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना. राज्यामध्ये नवीन 14 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 45 वर, तर 4 रुग्णांना डिस्चार्ज. राज्यामध्ये ओमायक्रॉनच्या JN.1 व्हेरियंटचा शिरकाव. सिंधुदुर्गमध्ये 41 वर्षीय व्यक्तीला JN.1 ची लागण झाल्याची आरोग्य विभागाची माहिती. कोविडच्या नव्या व्हेरियंटला घाबरू नका, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन. नव्या व्हेरियंटच्या अनुषंगानं शासकीय यंत्रणा सज्ज ठेवा. मंत्री मुश्रीफ यांच्या आरोग्य विभागाला सूचना. वांद्रे पश्चिमेमधल्या समुद्रकिनारे दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाई. आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन. नाताळच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीमधील ख्रिस्ती बांधवांकडून जोरदार तयारी. घरोघरी कॅरल सिंगिंगसह सजावट, फराळ आणि केक्स वाटून नागरिकांकडून आनंद साजरा. राज्यामध्ये थंडीचा कडाका. मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये निसर्गाची अनोखी रंगछटा. धुळे तालुक्यातील मोराणे येथे 44वे विज्ञान आणि शैक्षणिक प्रदर्शन संपन्न. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. धानोरा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेमधील 100हून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा. जिल्हा रुग्णालयामध्ये विद्यार्थिनींवरती उपचार सुरू. जे रुग्णालयातील त्वचारोग विभागाच्या प्रमुखांना 15 दिवसांची सक्तीची रजा. निवासी डॉक्टरांच्या आरोपांनंतर विभाग प्रमुखांची सुरू होती चौकशी.
नंदुरबारमध्ये जनजाती सुरक्षा मंचच्या विरोधामध्ये आदिवासी संघटनांचं आंदोलन. आदिवासी समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा भाजप आणि संघाचा डाव, आदिवासी संघटनांचा आरोप. नंदुरबारमध्ये जनजाती सुरक्षा मंचच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन. धर्मांतरित आदिवासींना कुठल्याही सवलतीचा लाभ मिळू नये, मोर्चेकऱ्यांची मागणी. कोल्हापूरमध्ये 4 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. मात्र आता पुतळा अनावरणाचा पुन्हा एकदा भव्य दिव्य कार्यक्रम करणार, शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती. धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये तहसीलदारांच्या ड्रायव्हरला एसीबी कडून अटक. वाळू वाहतुकीसाठी 8,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला. खासदार निलंबन प्रकरणानंतर सोलापूरमध्ये शरद पवार गट आक्रमक. युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाची निदर्शनं. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. 141 खासदारांना निलंबन केल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर केलं आंदोलन. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी. राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, मंत्री अतुल सावे यांची माहिती. 15 जानेवारीपूर्वी निर्णय घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रस्ताव सादर केला जाईल, सावेंचं आश्वासन. राज्यभरामध्ये भाजप तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राहुल गांधींनी उपराष्ट्रपतींचा अपमान केल्या प्रकरणामध्ये राज्यभर आंदोलन होणार, बावनकुळेंची माहिती. यवतमाळच्या उमरखेडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कार्यक्रमामध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. पोलिसांनी घेतला आंदोलकांना ताब्यात. बाळासाहेबांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दिव्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे भरत गोगावलेंच्या विरोधामध्ये आंदोलन. गोगावलेंच्या फोटोला जोडे मारत गुन्हा दाखल करण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी निदर्शन. यावेळी तहसीलदारांना दिलं विविध मागण्यांचं निवेदन. मुलुंडच्या हनुमानपाडा परिसरामध्ये पाणीबाणीनं त्रस्त झालेल्या नागरिकांना घेऊन मनसेनं काढला मोर्चा. नागरिकांकडून पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नांदेडच्या मुखेडमध्ये हजारो शेतकऱ्यांनी काढला तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा. 12 गावातील धरणग्रस्त नागरिकांनी लेंडी धरणाच्या पाळूवरती साखळी उपोषण सुरू. मोठ्या उद्योगपतीचं एवढं मोठं कर्ज माफ होतं, मग शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही? खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल. आता महाविकास आघाडी म्हणून एकजूट दाखवणं गरजेचं, कोल्हेंचं वक्तव्य. बीडच्या गेवराईमध्ये कृषी प्रदर्शनाचं मनोज जरांगे यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी कृषी प्रदर्शनाला आलेल्या शेतकऱ्यांशी जरांगेंनी साधला संवाद. वेळ आली तर शेतकऱ्यांसाठी आसूड हाती घेईल, जरांगेंचा इशारा. हिंगोलीमधील वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी लिलाव बंद. लिलाव बंद झाल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प. अमरावतीच्या दर्यापूर बाजार समितीमध्ये नव्या तूर खरेदीचा शुभारंभ. नव्या तुरीला 12,100 रुपयांचा भाव. खरेदीदार अनिस शेठ यांचा सत्कार करत तूर खरेदीचा शुभारंभ. मराठवाड्यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यामध्ये 1,000 शेतकऱ्यांची आत्महत्या, तर बीडमध्ये सर्वाधिक 252 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. विभागीय आयुक्त कार्यालयाची माहिती. नगरच्या अकोल्यामध्ये जमावबंदीचे आदेश असताना निळवंडे धरणाचे कालवे फोडण्याचा प्रयत्न. माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांच्यासह 29 जणांवरती अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सातारा शहरामध्ये रेडी मिक्सर ट्रकचे ब्रेक फेल. अजिंक्य कॉलनीमधली घटना. ब्रेक फेल झाल्यानं एक 4चाकी आणि 6 दुचाकींचं मोठं नुकसान. जालन्याच्या अंबड तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात. पुलावरती उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक. अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू. यवतमाळच्या वणी येथे रस्त्यानं जाणाऱ्या चालत्या कारनं घेतला पेट, त्यामुळे संपूर्ण कार जळून खाक. बाजार समितीच्या समोरची घटना.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकी स्वाराचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबईच्या कांदिवली पूर्व भागामध्ये दुचाकीची तरुणाला जोरदार धडक, दुचाकी स्वाराचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात, रस्त्यावरून चालणारा तरुण गंभीर जखमी. तोल गेल्यानं 14व्या मजल्यावरून पडलेल्या मुलीचा वाचला जीव, हाताला झाली किरकोळ दुखापत वगळता अन्य काहीही इजा नाही. कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरातली घटना. सखीरा इस्माईल शेख असं या मुलीचं नाव. नाताळच्या उंबरठ्यावरती ठाणे पोलिसांकडून अंमली पदार्थ जप्तीची कारवाई. 31 ग्रॅम कोकेनसह नायजेरियन तरुणाला अटक, तर आणखी एका कारवाईमध्ये एका तस्कराला अटक. रत्नागिरी शहरातील दुकानदारांमध्ये लोकल गुंडांची दहशत, तलवारीचा धाक दाखवून दुकानदाराला धमकावण्याचा प्रयत्न. भारत आफ्रिकेच्या क्रिकेट मॅचवरती आता ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. एक आरोपी धुळ्यातील नामांकित हॉटेलमधून ताब्यात, संशयितासह 12 आरोपींच्या विरोधामध्ये आझादनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. मुंबईच्या भांडूप पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक. 119 चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 2023 मध्ये चोरीला गेलेल्या 462 मोबाईलचा लावला छडा. यापैकी 43 जणांना पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या हस्ते मोबाईल सुपूर्द. गेल्या 2 आठवड्यांमध्ये नाशिक शहरातील तब्बल 3072 बेशिस्त वाहन चालकांवरती वाहतूक पोलिसांची कारवाई. 16 लाखांचा दंड वसूल. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये संयोजक म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा. प्राथमिक स्तरावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याकडून मिमिक्री. संसदेच्या सभापतींची मिमिक्री म्हणजे लोकशाही आणि बाबासाहेबांचा अपमान. शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची बॅनर्जींवरती टीका. आमच्या 150 खासदारांचं निलंबन झालं, पण त्यावरती मीडियामध्ये चर्चा नाही. अदानींवरती चर्चा नाही. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. विरोधातील खासदार बाहेर बसले आणि तुम्ही मिमिक्रीवरती चर्चा करत आहात, राहुल गांधी यांचं वक्तव्य. उपराष्ट्रपतींनी आपली जबाबदारी पाळावी. प्रकाश आंबेडकर यांचा उपराष्ट्रपतींना सल्ला. उपराष्ट्रपतींनी घटनात्मक पद्धतीनं काम केलं नाही म्हणून त्यांची मिमिक्री केली, आंबेडकरांची प्रतिक्रिया. लोकसभेच्या आणखी 2 खासदारांचं निलंबन. सभागृहामध्ये गोंधळ केल्याप्रकरणामध्ये कारवाई. सी थॉमस आणि एम आरिफ यांच्यावरती निलंबनाची कारवाई. आज विरोधी पक्ष खासदारांच्या संसदेवरती मोर्चा. खासदारांचं निलंबन प्रकरणासंदर्भामध्ये विरोधी पक्षाचे खासदार मोर्चा काढणार. संसदेमध्ये झालेल्या स्मोक हल्ल्यामधील आरोपी नीलम, अमोल, मनोरंजन आणि सागर यांची पोलीस कोठडी आज संपणार. पटियाला हाऊस कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं जाणार. तब्बल 173 वर्षांनी भारताला मिळणार नवा गुन्हेगारी कायदा. भारतीय न्याय संहितेसह एकूण 3 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा ईडीचं समन्स. आज हजर राहण्याचे आदेश, मात्र योग साधनेसाठी गेल्यानं केजरीवाल अनुपस्थित राहणार. अयोध्येमध्ये 15 जानेवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना होणार सुरुवात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामाची आरती झाल्यानंतर घराघरांमध्ये आणि चौकाचौकामध्ये रामांच्या प्रतिमेचं पूजन आणि आरती करावी. महंत सुधीरदास पुजारी यांचं आवाहन. गुजरातच्या वडोदराहून अयोध्येला 108 फुटांची अगरबत्ती पाठवण्याची तयारी सुरू. 3428 किलो वजनाची ही अगरबत्ती ट्रकवरती ठेवून 1 जानेवारीला अयोध्येला नेण्यात येणार. राजस्थानच्या जयपूरमध्ये परिषदेचं आयोजन. 5 ते 6 जानेवारीला होणाऱ्या या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राजकीय परिस्थितीवरती चर्चा होणार. रस्ते अपघातामधील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी टाटा मोटर्सचं पाऊल. भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अंतर्गत क्रश टेस्ट. यामध्ये टाटा मोटर्सच्या सफारी आणि हॅरियर यांना 5 स्टार रेटिंग. अभिनेता श्रेयस तळपदेला रुग्णालयातून डिस्चार्ज. काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याच्यावर अँजिओप्लास्टीची प्रक्रिया करण्यात आली होती. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार. 12 मार्च रोजी दिल्लीमध्ये पुरस्काराचं वितरण. नागपूरचा स्टार तिरंदाज ओजस देवताळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर. आशियाई स्पर्धेमध्ये ओजसनं केली होती 3 सुवर्ण पदकांची कमाई. सोलापूरचा अष्टपैलू क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णीला आयपीएल खेळण्याची संधी. आयपीएलसाठी आलेल्या लिलावामध्ये अर्शिनला लखनौकडून 20 लाखांची बोली. मैं अटल हूं या